राज्यामध्ये इतरही अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर राडे झाल्याचं पाहायला मिळालं। बोगस मतदानावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाले। अनेक ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांना भिडले। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। ही 12 दृश्य आपण दाखवतोय। या ठिकाणी कशा पद्धतीने राडेबाजी झाली ते आपल्याला पाहायला मिळतंय। पहिली दृश्य आहेत महाड रायगड मधली। या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे बोगस मतदानावरून बुलढाण्यामध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यातल्या बोगस मतदाराला पळून जाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलांना मदत केल्याचा आरोप होतोय। तर तिकडे नंदुरबार शहादामध्ये दोन गटांमध्ये मतदान केंद्रावरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तर इकडे मुक्ताईनगरमध्ये सुद्धा जळगावच्या राडा झालेला आहे। रक्षा खडसे यांच्या पोलिसांची वाद झाल्याचं पाहायला मिळालं। यानंतर पाचवी दृश्य आहे जामनेर जळगाव मधली। या ठिकाणी सुद्धा राडेबाजी मतदान केंद्रांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर साताऱ्यामध्ये एका कार्यकर्त्याला 50 जणांनी मारहाण केलेली आहे। गेवराई सुद्धा अतिसंवेदनशील म्हणून ओळखलं जातं। गेवराईमध्ये सुद्धा या ठिकाणी राडेबाजी झालेली आहे। एका कारवर दगडफेक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मागच्या काही दिवसांपासून जी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मतदान केंद्रांवर राडा झालेला आहे। रोह्यामध्ये रायगडच्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। तर तिकडे लातूरच्या औसामध्ये पैसे वाटपावरून मोठ्या प्रमाणावर राडा पाहायला मिळाला। सांगलीच्या तासगावमध्ये सुद्धा अशाच प्रकारे बोगस मतदारावरून राडा पाहायला मिळाला। तर इंदापूरमध्ये सुद्धा मतदान केंद्रांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा पाहायला मिळाला।